नमस्कार बालमित्रांनो, मी श्रीमती ज्योती किसन भोपी, रायगड जिल्हा परिषद शाळा वारदोली, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. बालमित्रांनो, बघा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक गोष्टी बघत असतो, त्याचबरोबर अनुभवत सुद्धा असतो, ऐकत असतो, हो की नाही? आणि या गोष्टीतूनच आपण शिकत देखील असतो. ही माहिती आपल्या लक्षात राहत असते. जसे की बघा, आपल्या आजूबाजूला कोणाकोणाची घरं आहेत आपल्याला लगेच सांगता येतं. आपल्या मित्रमैत्रिणींची नावे, त्याचबरोबर आपले कोणकोणते नातेवाईक आहेत, ह्या सगळ्यांविषयी आपल्याला माहिती आहे. ह्या गोष्टी आपल्याला सांगता पण येतात, हो की नाही? जसं की बघा, आपल्या आईला, जसं आपली आई आपल्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवते. ती सकाळी नाश्ता करत असते, दुपारी जेवण बनवत असते, त्याचबरोबर संध्याकाळचा पण नाश्ता आणि रात्रीचं जेवण. हे सगळं करत असताना तिला वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. मग ह्या वस्तू, समजा जेवण बनवायचं आहे तर डाळ लागेल, तांदूळ लागेल, मीठ मसाले लागतील, त्याचबरोबर तेल लागेल, हो की नाही? या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत हे आईलाच चांगलं माहित असतं. आणि एखाद दिवशी जर आपल्यावर स्वयंपाक बनवण्याची पाळी आली तर, म्हणजे पप्पांवर किंवा तुमच्यावर, तर पंचाईत होते की नाही? म्हणजे तुम्हाला कळतच नाही त्या गोष्टी कुठे ठेवलेल्या आहेत, त्या माहितीच पडत नाहीत. कधीतरी आईने सांगितलं, चला तुम्ही चहा बनवून दाखवा बरं, चल बाळा जा आज चहा बनव. तुम्हाला प्रश्न पडतो, साखरेचा डबा कुठे बरं ठेवलाय, चहा पावडर कुठे आहे? म्हणजे असं, कारण त्या वस्तू आईने व्यवस्थितरित्या ठेवलेल्या असतात. आईला माहित असतं साखरेचा डबा याच ठिकाणी ठेवलेला आहे, डाळी कडधान्य याच ठिकाणी ठेवलेले आहेत, हो की नाही? जसं आपली बॅग सुद्धा बघा, जर तुम्ही तुमची बॅग भरलेली असेल तर तुम्हाला माहिती आहे की माझा पेन किंवा माझी पेन्सिल किंवा माझी वही किंवा पुस्तक कोणत्या रकान्यामध्ये मी ठेवलंय. पण जर तुम्ही ती बॅग आईला भरायला सांगितली तर शाळेत आल्यावर जर बाईंनी पुस्तक काढायला सांगितलं तर तुम्ही बघत बसता वहीमध्ये, बॅगेत कुठे पुस्तक ठेवलंय, हो की नाही? कारण तसंच आहे, जेव्हा आपण आपल्या वस्तूंचं व्यवस्थितरित्या वर्गीकरण केलेलं असतं किंवा व्यवस्थितरित्या ठेवलेल्या असतात, तेव्हा त्या आपल्याला पटकन भेटत असतात. जसे की बघा, आता एका उदाहरणावरून मी सांगते तुम्हाला की आपल्या वर्गामध्ये एक दिवस सोनूचा वाढदिवस होता आणि सोनूला वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या मित्रमैत्रिणींनी वेगवेगळे गिफ्ट्स आणले. वाढदिवसाला नंदू मात्र आलेला नव्हता. मग नंदू सोनूला विचारतो दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर, ए सोनू, तुला काय काय गिफ्ट्स आलेले आहेत, सांग ना ग मला. मग ती म्हणते, अरे मला पेन मिळालेत, पेन्सिल मिळालेत, पुस्तकं मिळालेत. हो का? मग किती गिफ्ट्स आहेत ग तुझे? तेव्हा ती म्हणते, थांब जरा, मी पहिल्यांदा त्या सगळ्या वस्तू मोजून काढते. आणि मग तितक्यात तिथे टोनी आला आणि टोनी म्हणतो, अगं थांब थांब, मी ना त्याचा तक्ताच बनवतो. आणि मग त्या टोनीने एक तक्ता बनवला बघा, की तिला कोणकोणत्या भेटवस्तू भेटलेल्या आहेत. बघा, त्यामध्ये पेन्सिली मिळाल्या. पेन्सिली किती मिळाल्या तिला? तर 17 पेन्सिली मिळाल्या. त्याचबरोबर किती पेनं मिळाली? तर 4 पेनं मिळाली. आणि पुस्तके किती मिळाली? तर 9. म्हणजे एकूण तिच्या वस्तू झाल्या 30. अशा प्रकारचा तक्ता केल्यामुळे तिला लगेच लक्षात आलं की मला पुस्तकं किती मिळालेत, पेनं किती मिळालेत, त्याचबरोबर पेन्सिली किती मिळालेल्या आहेत. म्हणजेच जर आपण बघितलं तर ही माहिती होती, परंतु त्याचं व्यवस्थितरित्या वर्गीकरण केल्यामुळे माहिती आपल्याला चटकन लक्षात आली. मग असंच आपल्या अभ्यासामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या माहित्या आपण घेत असतो, शिकत असतो. आणि त्याचं जर व्यवस्थितरित्या वर्गीकरण केलं, त्याचं जर व्यवस्थितरित्या व्यवस्थापन केलं तर कोणतीही गोष्ट आपल्याला सहज लक्षात येते. तर चला मित्रांनो, आज आपण असंच एक पाठ अभ्यासणार आहोत. इयत्ता 3री, विषय गणित, माहितीचे व्यवस्थापन.
इयत्ता 3री, विषय गणित, माहितीचे व्यवस्थापन. बघा, आता आपण पाहिलं की माहिती कशा प्रकारे वर्गीकरण केली तर ती चांगली लक्षात राहते. आता तुम्ही सगळेजण शाळेत येता, हो की नाही? असंच एका शाळेमध्ये येणाऱ्या मुलांना बाईंनी प्रश्न विचारला, अरे मुलांनो, तुम्ही शाळेत कसे बरं येता? आणि यावर रोहित म्हणतो, मॅडम मी बसने येतो. विजय, त्यांच्या वर्गामध्ये एवढी मुलं आहेत बरं का. आणि मग रोहित म्हणाला मी बसने येतो, तर विजय म्हणतो की मॅडम मी तर रिक्षाने येतो. माया म्हणते मी बसने येते. आणि गोपाल पायी. रेखा म्हणते मी रिक्षाने येते, तर कृष्णा म्हणतो मॅडम मी तर सायकलवर येतो. आभा म्हणाली मॅडम मी कारमध्ये बसून येते. आणि महादेव म्हणतो नाही मॅडम मी तर जवळच राहतो, मग मी पायीच चालत येतो. रॉजर पण म्हणतो हो मॅडम मी आणि महादेव एकत्र पायी चालत येतो. फारुख म्हणतो माझं घर दूर आहे मॅडम, मी रिक्षात बसून येतो. आणि अहमद म्हणतो मी बसने येतो. सानिका म्हणते मी सायकलने येते. आणि स्मिता म्हणते मी बसमध्ये येते. नंदू रिक्षामध्ये येतो आणि सोनू सुद्धा रिक्षात येते. जॉन म्हणाला मॅडम मी मात्र बसनेच येतो. आणि सरबजीत सुद्धा माझ्या सोबत असतो. स्वरा म्हणाली मी कारने येते. आणि रामनाथ म्हणतो मॅडम मी तर पायीच चालत येतो. ॲलन म्हणतो मी आणि रामनाथ आम्ही दोघे जण एकत्र येतो मॅडम. विकास म्हणतो मी रिक्षात येतो. अँथनी म्हणाला मी सुद्धा रिक्षात येतो. सारा म्हणते मी बसने येते. आणि सतीश सायकलने येतो. अल्बर्ट देखील बसने येतो. रामस्वामी म्हणतो मॅडम मी पायी पायी येतो. नीता म्हणाली मी बसने येते. अलका पण माझ्या सोबत असते बसमध्ये. नागेश म्हणतो मी सायकलने येतो. आणि कैलास सुद्धा सायकलने आम्ही दोघे जण सोबत सोबत येतो. बघा ही माहिती तुम्ही बघितली आणि यामध्ये आता आपल्या लक्षात राहत नाहीये कोण कशामध्ये येत आहे. परंतु बघा नंदूने मात्र याच माहितीचा तक्ता तयार केला आणि ह्या तक्त्यामध्ये तीच माहिती खालील प्रमाणे दाखवली. बघूया आपण कशा प्रकारे दाखवलं. अरे वा, बघा यामध्ये त्याने सांगितलं की बसमध्ये येणारी मुलं कोणकोणते आहेत. बसने येणारे रोहित, स्मिता, माया, सारा, अहमद, जॉन, सरबजीत, अल्बर्ट, नीता आणि अलका. बघा आपल्याला क्षणार्धात कळालं की बसमध्ये 10 मुलं येतात. म्हणजे बसमधून येणारी मुलं 10 आहेत आणि त्यांची नावं देखील पटकन कळाली. मग रिक्षामधून येणारी मुलं, तर रिक्षामधून विजय, रेखा, सोनू, नंदू, फारुख, विकास आणि अँथनी असे 7 जण रिक्षातून प्रवास करतात. म्हणजे रिक्षाने ते त्यांच्या शाळेमध्ये येतात. तर पायी म्हणजे चालत चालत कोण येतात रे? तर गोपाल, रामस्वामी, महादेव, रॉजर, रामनाथ आणि ॲलन हे 6 जण पायी चालत येतात. तर सायकलने येणारे कृष्णा, सानिका, सतीश, नागेश आणि कैलास हे 5 जण सायकलवर येतात. आणि कारमध्ये आभा आणि स्वरा ह्या दोघी जणी कारने शाळेत येतात. बघा हीच माहिती आपण अगोदर पाहिली तर ती अशा प्रकारे होती आणि यातून आपल्याला कळतच नव्हतं नक्की बसमधून किती जण येतात, कारमधून किती जण येतात आणि चालत किती जण येतात. परंतु नंदूने तयार केलेल्या तक्त्यामुळे मात्र आपल्याला लगेच कळलं की बसमधून 10 मुलं येतात, रिक्षामधून 7 जण येतात, पायी चालत 6 जण येतात, सायकलने 5 जण येतात, तर कारने 2 जण येतात आणि त्यांची नावं देखील कळली, हो की नाही? म्हणजेच अशा प्रकारे माहितीचे योग्य प्रकारे वर्गीकरण आपल्याला करता आलं पाहिजे आणि यालाच माहितीचे व्यवस्थापन असं म्हटलं जातं.
आणि तुम्हाला ह्या माहितीचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. आता बघूया आपण दुसरा एक तक्ता बघतोय आपण की गुरुवारी गणवेशात येणे आवश्यक नव्हते. मुले रंगीत कपडे घालून शाळेत आली होती आणि मुलं रंगीत कपडे घातले. गुरुवारी काही युनिफॉर्म नव्हता बरं का त्यांचा, आणि मग रंगीत कपडे घालून मुले शाळेत आली. ॲलनने त्यावरून एक तक्ता बनवला. आता तुम्हाला सुद्धा असा तक्ता बनवता आला पाहिजे बरं का. ॲलन नावाचा जो हुशार मुलगा त्याने बघा एक तक्ता, छानसा तक्ता बनवला आणि सलमाने सुचवले की मुलांची नावे लिहिण्याऐवजी प्रत्येक मुलासाठी एक उभी रेघ मारू. आपण सलमाचा तक्ता नंतर बघूया, प्रथम ॲलनने तयार केलेला तक्ता बघू. आता बघा, ॲलनने तयार केलेल्या तक्त्यामध्ये कपड्यांचा रंग, कोणत्या रंगाचे कपडे घालून आले होते मुलं, तर लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे आणि निळ्या रंगाचे. येस, मग लाल रंगाचे कपडे कोणी कोणी घातले होते बरं? टोनी, विजय, सोनू आणि सतीश. म्हणजे किती विद्यार्थ्यांनी घातले? तर 4 विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे कपडे घातले. हिरव्या रंगाचे कपडे कृष्णा आणि सानिका या दोघींनीच घातले होते. आणि पिवळ्या रंगाचे कपडे रोहित, माया, अहमद, स्मिता, सारा, जॉन आणि सरबजीत या 7 मुलांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातले होते. आणि निळा रंग घालणारे गोपाल, रेखा, फारुख, अल्बर्ट, अलका, महादेव, रॉजर, कैलास, ॲलन आणि आभा हे 10 जण होते. बघा, पटदिशी आपल्या एका क्षणात, आपल्या एका नजरेत आपल्याला कळलं की लाल रंग किती जणांनी घातला, हिरवा रंग किती जणांनी घातला, पिवळा रंग किती जणांनी घातला आणि त्याचबरोबर निळा रंग किती जणांनी घातला. आता हा तक्ता ॲलनने तयार केला होता, परंतु सलमाने मात्र त्यामध्ये अधिक भर घातली. आणि सलमाने कसा तयार तक्ता केला बघा. सलमाने जो तक्ता तयार केलेला आहे, इथे विद्यार्थ्यांच्या नावांच्या ऐवजी तिने रेघा मारलेल्या आहेत. दिसतात का तुम्हाला रेघा? तर या रेघा तिने मारलेल्या आहेत आणि लाल रंगाच्या पुढे 4 रेघा मारल्या. आता इथे बघा, ॲलनच्या जो तक्ता आहे इथे किती विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे कपडे घातले होते? तर 4 विद्यार्थ्यांनी घातले होते. सेम सलमाने जो तक्ता तयार केलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या नावांच्या ऐवजी सलमाने तिथे रेघा मारलेल्या आहेत आणि त्या पण किती मारलेल्या आहेत? 4. हिरवा रंग 2 जणांनी घातला होता, कृष्णा आणि सानिका. सलमाने जो तक्ता तयार केला त्यामध्ये तिने 2 रेघा मारल्या. पिवळ्या रंगाचे कपडे किती मुलांनी घातले होते? तर 7 मुलांनी घातले होते. सलमाने तिथे 7 रेघा मारल्या. आणि निळ्या रंगाचे कपडे 10 जणांनी घातले होते, म्हणून सलमाने तिथे 10 रेघा ओढल्या. हो की नाही? मग बघा, खुणा आणि मुलांची संख्या समान आहे. म्हणजे खुणा म्हणजे कोणत्या रे? ह्या रेघा. ह्या ज्या रेघा मारतो ना, या खुणांना ताळ्याच्या खुणा असे म्हणतात. लक्षात ठेवायचे मुलांनो, ह्या ज्या खुणा आहेत ह्या नुसत्या रेघा नाहीत, तर यांना ताळ्याच्या खुणा असे म्हणतात. म्हणजेच आपल्याला जर विद्यार्थ्याचं नाव, आता बघा इथे कमी विद्यार्थी होते, 10 विद्यार्थी होते किंवा 7 विद्यार्थी होते, म्हणून विद्यार्थ्यांची नावं लिहिली. पण समजा 50 विद्यार्थी आहेत आणि मग त्यांची माहिती जेव्हा लिहायची असेल तर 50 नावं लिहिणं शक्य आहे का रे? 50 पेक्षा अधिक असतील तर? म्हणजेच आपल्याला जेव्हा नावं लिहिणं शक्य नसतं, जेव्हा चित्र काढणं शक्य नसतं, त्यावेळेला आपण या ताळ्याच्या खुणा करून आपण तक्ता तयार करू शकतो. आता बघा, इथे लाल कपडे घातलेली मुले 4 आणि खुणा पण 4, म्हणजे आपण ताळा सुद्धा करू शकतो. ताळा म्हणजे काय? तर टॅली, म्हणजे बरोबर आहे की नाही. तर बघा, आपण बघितलं आता, लाल रंगाचे 4 कपडे, खुणा सुद्धा 4, हिरव्या रंगाचे 2 विद्यार्थी, खुणा सुद्धा 2, आणि पिवळा रंग घातलेले 7 विद्यार्थी, खुणा सुद्धा 7, आणि निळ्या रंगाचे कपडे घातलेले 10 विद्यार्थी आणि खुणा सुद्धा 10. म्हणजेच यावरून आपल्याला कळलं की सलमाने तयार केलेला तक्ता आहे तो अधिक म्हणजे सोपा आहे आणि प्रत्येक जण तो करू सुद्धा शकतो. हो की नाही? आता आपण आणखी एक तक्ता बघूया. बघा बरं,
आता ही मेरी नावाची एक मुलगी आहे बरं का वर्गातील, आणि मेरीच्या बागेतील फुलझाडांची माहिती दाखवणारा चित्रांचा तक्ता तयार करून मेरीने आणला आणि तिने तो वर्गामध्ये दाखवला. बघा आता मेरीच्या गार्डन मध्ये, म्हणजे मेरीची जी घरामध्ये जी गार्डन आहे त्या गार्डन मध्ये गुलाबाची किती झाडं आहेत? तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 गुलाबाची झाडं किती आहेत? तर 8 झाडं आहेत. जास्वंदाची किती झाडं आहेत? तर 4 झाडं आहेत. आणि मोगऱ्याची किती झाडं आहेत? तर 5. आणि चाफा 2 झाडं. अशा प्रकारे हा मेरीने तयार केलेला तक्ता आहे. पण यावर सोनू म्हणतो, अगं तुझी चित्रकला तर खूपच छान आहे, त्यामुळे तक्ता सुद्धा छान दिसतोय. पण टोनी म्हणतोय, अगं पण तुझ्यासारखं आम्हाला चित्र थोडंच काढता येतात, आम्हाला तर चित्र काढता येत नाही आणि चित्र काढायला वेळही खूप जातो, त्यामुळे फुलांऐवजी मी ताळ्याच्या खुणा केल्या तर अधिक लवकर होईल, म्हणून ताळ्याच्या खुणा करून खालील तक्ता आपण पूर्ण करू. बघा जो मेरीने तक्ता तयार केलेला आहे की नाही, हा तक्ता. तर हाच तक्ता ताळ्याच्या खुणा करून कसा बरं पूर्ण करायचा हे आपण बघूया. बघा दिसलं तुम्हाला? फुलझाडाचे नाव, ताळ्याच्या खुणा आणि एकूण झाडे. आता फुलझाडाचं नाव आहे गुलाब. गुलाब किती गुलाब होते? आपण मोजले मगाशी, तर 8 होते. मग इथे खुणा सुद्धा बघा किती केलेल्या आहेत? तर 8 खुणा केलेल्या आहेत. जास्वंदांची झाडं किती होती? 4. खुणा सुद्धा किती केलेल्या आहेत? 4. मोगऱ्याची झाडं होती 5. खुणा सुद्धा किती केलेल्या आहेत? 5. आणि चाफा 2 झाडं, खुणा सुद्धा 2 ठिकाणी केलेल्या आहेत, म्हणजे 2 खुणा केलेल्या आहेत. यालाच ताळ्याच्या खुणा करून केलेला हा जो तक्ता आहे तो आपल्याला सुद्धा असा तक्ता करता यायला हवा. आता बघा, खालील प्रश्नांची उत्तरे शोधून माहितीचा तक्ता तयार करा. आता तुम्हाला असा तक्ता करता यायला हवा. शाळेमध्ये किती लाकडी, लोखंडी आणि प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत? वर्गातील मुलांच्या दप्तरांचे रंग कोणकोणते आहेत? शाळा सुटताना शाळेच्या दारापाशी तुम्हाला घरी नेण्यासाठी किती दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहने उभी असतात? आता अशा प्रकारे हा अभ्यास तुम्हाला घरी जाऊन करायचा आहे. तर बालमित्रांनो, बघितलंत ना, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे दिलेली माहिती, पण त्या माहितीचं योग्य प्रकारे वर्गीकरण केलं तर ते माहिती चटकन आपल्या लक्षात येते. हे आता तुम्हाला या उदाहरणांवरून कळलंच असेल. आणि तुम्हाला दिलेला स्वाध्याय सुद्धा खूप मजेशीर आहे आणि तुमच्या परिचयाचा देखील आहे. हा स्वाध्याय तुम्ही घरी जाऊन सोडवायचा आहे बरं का. मग सोडवणार ना सगळेजण? हा, नक्कीच सोडवा. आणि उद्या मी हा स्वाध्याय तुमचा बघणार सुद्धा आहे. ओके, तर चला मग आपण उद्यापर्यंत छान राहूया, मस्त राहूया, मजेत राहूया. धन्यवाद. तर बघा बालमित्रांनो, आपण मगाशी जो स्वाध्याय बघितलेला आहे की शाळेमध्ये किती लाकडी खुर्च्या, किती लोखंडी खुर्च्या आणि किती प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत, हो की नाही? ते आपण आता इथे सोडून बघूया. ओके. शाळेत किती लाकडी, लोखंडी आणि प्लास्टिकच्या खुर्च्या आहेत? बरं, तुम्ही हातात माईक घेतलाय का? करंजी शाळा, माईक चालू करा बरं.
करंजी शाळा माईक चालू करा. आता आपल्याला इथे खुर्च्या बघा, आपण तक्ता तयार करतोय ना. आता इथे काय लिहू मी? बोला पटकन. आपण खुणा बघितल्या की नाही? सांगताय का कोणी? बर, मीच सांगते हा. मग इथे आपण खुर्च्या कोणत्या प्रकारच्या खुर्च्या आहेत? तर लाकडी खुर्च्या, लोखंडी खुर्च्या आणि प्लास्टिकच्या खुर्च्या. आता इथे असतो आपल्या टाळ्याच्या खुणा, टाळ्याच्या खुणा, आणि यामध्ये खुर्च्यांची संख्या किती खुर्च्या आहेत त्या. आता चला, आता मला सांगा बरं, तुमच्या शाळेमध्ये किती लाकडी खुर्च्या आहेत? चला बोला पटापट. भामटान शाळा. चला माईक हातात घ्या बाळांनो. घेताय का कोणी? बर, तुमच्या वर्गात आहेत का लाकडी खुर्च्या? शाळेत लाकडी खुर्च्या आहेत? हा बाळांनो बोला. बर, ठीक आहे. तर मीच आता तुम्हाला सांगते. चला, माझ्या वर्गामध्ये लाकडी खुर्च्या आहेत. 5 लाकडी खुर्च्या माझ्या वर्गात आहेत. ओके. मग मी आता टाळ्याच्या खुणा किती करणार रे? मी चित्र काढणार नाही खुर्च्यांचं. मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपल्याला चित्र काढणं शक्य नसतं किंवा नावं लिहिणं, खूप नावं असतील तर आपल्याला ती शक्य नसतात, त्यावेळेला आपण टाळ्याच्या खुणा करायच्या. टाळ्याच्या खुणा म्हणजेच काय? तर रेषा मारायच्या. तर बघा, लाकडी खुर्च्या माझ्याकडे आहेत 5. 1 2 3 4 आणि 5. आणि खुर्च्यांची संख्या त्या ज्या खुणा आहेत त्या मी इथे एकूणामध्ये लिहिल्या. आता लोखंडी खुर्च्या. कोणी सांगते का तुमच्या वर्गामध्ये लोखंडी खुर्च्या आहेत का? असले तर बोला पटकन. बर, तर मग आता मीच सांगते, तुम्ही नाही बोलत मग. तर लोखंडी खुर्च्या आहेत माझ्याकडे 3च खुर्च्या आहेत लोखंडी. मी इथे टाळ्याच्या खुणांमध्ये 3 रेघा मारल्या आणि इथे लिहिलं 3. त्याचबरोबर प्लास्टिकच्या खुर्च्या माझ्याकडे आहेत 8. 1 2 3 4 5 6 7 8. आणि अशा प्रकारे मी 8 टाळ्याच्या खुणा केल्या आणि इथे 8 ही संख्या लिहिली. बरोबर. आता बघा, एकूण खुर्च्या माझ्या किती झाल्या? 5 आणि 3 8. 8 आणि 8 16. म्हणजे माझ्या शाळेत, तुमच्या शाळेत किती खुर्च्या आहेत तुम्हाला माहिती, माझ्या शाळेमध्ये मात्र 16 खुर्च्या आहेत. समजलं? अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळी जी गणितं असतात, ती वेगवेगळी गणितं आपण अशा प्रकारे सोडवू शकतो. म्हणजे माहितीचे योग्य असं वर्गीकरण करून त्याचं योग्य व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे क्षणभरात मला माझ्या शाळेमध्ये असणाऱ्या खुर्च्यांची संख्या कळली आणि त्या खुर्च्या कोणकोणत्या प्रकारच्या आणि किती किती आहेत त्या सुद्धा मला कळाल्या. समजलं बाळांनो? अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा हा अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जे मी प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवा, त्याचा तक्ता तयार करा टाळ्याच्या खुणांच्या द्वारे. ठीक आहे? थँक यू व्हेरी मच.